सियावर रामचंद्र की जय. प्रभू श्रीरामानी रावणाच्या मस्तकाला कितीतरी वेळेला धडा वेगळं केलेलं आहे, पण ते पुन्हा पुन्हा मस्तक जोडल्या जात आहे. पुन्हा पुन्हा रावण जिवंत होतोय आणि रामाला याचं आश्चर्य वाटतंय. रामाला वाटणारं आश्चर्य, रावणाचा वाढत जाणारा गर्व, हा सगळा त्याचं गदागदा होत असलेलं हास्य, हे सगळे विषय खूप अस्वस्थ करणारे आहेत. मग आपण त्याला मारण्याच्या युक्त्या कोण कोण कुठल्या कुठल्या कथांच्या मधून सांगितल्या, हे सगळं कालच्या भागामध्ये पाहिलं. आता पुढे जायचंय. मी तुम्हाला कालचा भाग संपवताना म्हटलं होतं की वाल्मिकी रामायणात जो उल्लेख आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. काय असतं बघा, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, अशी अवस्था असते. आपल्याला माहित असलेल्या गोष्टीचं स्मरण आपल्याला होत नाही. जुन्या काळात आपल्या कपड्यालाच गाठी मारून ठेवून त्याची आठवण करणारी लोक असायची. ही गाठ कशा करताय? या कामा करताय. अशा गाठी मारल्या जायच्या आणि त्यांनी आठवण यायची. पुढे आपल्याला आठवण करून देणारी काही माणसं असायची. हे राहिलंय, ते राहिलंय, तुला हे जमतं बघ, तू ते का करत नाहीस, असं करणारी माणसं असतात. जसं हनुमानाला त्याच्यातल्या दिव्यत्वाची जाणीव करून देणारा जांबवान होता आणि मग ते उडून गेला होता. हे हे असतंच. तसं या कथेत रामचंद्रांनाही एक आठवण करून देणारा माणूस आहे आणि त्यावेळेला युद्धात सोबत असलेला सारथी. म्हणून सारथी चांगला असणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. ज्याचा सारथी उत्तम ना, तो यश प्राप्त करतो. म्हणून महाभारतात यशस्वी होण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचं सारथ्य पत्करलेलं होतं. अर्जुनाचं सारथ्य प्रत्यक्ष नारायण नराचं सारथ्य करत होता आणि अर्जुनाला तो यशस्वी होण्यासाठीचं मार्गदर्शन करत होता. युद्धासाठी प्रोत्साहित करणे हे पण काम होतं आणि काय केलं पाहिजे हे पण काम होतं. तो योद्धा आहे, हातात शस्त्र नाही घेतलं, पण शस्त्र घेऊन काय करावं हे मात्र नक्की कृष्णानं अर्जुनाला सांगितलेलं आहे. म्हणून तर अर्जुन यशस्वी होऊ शकला. उलट उदाहरण तुम्ही बघितलंय त्याच कथेतलं. कर्णाचा सारथी होता शल्य, मद्र नरेश शल्य, पांडवांचा मामा, त्यातल्या त्यात शेवटच्या 2 पांडवांचा मामा, नकुल सहदेवांचा मामा. नकुल सहदेवांची आई माद्री आणि माद्रीचा भाऊ मद्र, देशाचा राजा शल्य. या शल्यानं काय काम करावं सारथी बनून कर्णाचा? तर कर्णाला, तुला काय जमणार आहे, अर्जुन कसला वीर, हे तुझ्या हातात आहे का, हे तू कसला, तू आपला दासी पुत्र, तू आपला सारथी पुत्र, असं करून त्याला कायम नामोहरम ना उमेद करण्याचं काम केलं आणि कर्ण पराभूत झाला. इकडं सारथी उत्तम काम करत होता, इकडंही उत्तम काम करत होता. रामायणात उत्तम उदाहरण आहे रावण. या कथेच्या आधीचं रावण जेव्हा जखमी झाला, थकून बसला, तेव्हा सारथ्यानं त्याचा रथ हळूहळू मागं नेऊन ताजतवानं करण्यासाठीचा वेळ घेतला आणि रावणानं शिव्या घातल्या सारथ्याला. खरं तर जगलाच सारथ्याच्यामुळं, जो काही काळ मिळाला तो, पण त्याला शिव्या घातल्या. तू मूर्ख आहेस, तू मला हे ठरवतोयस, तू मला पळपुटा ठरवतोयस. तो म्हणला, महाराज असं नाही हो, उलट तुमचा जीव वाचावा म्हणून करतोय. इथेही रामचंद्रांना सारथी आठवण करून देतोय. देवा, आपण तर प्रत्यक्ष परमेश्वर आहात, मग अहो हे काय युद्ध करताय? ते म्हणले, म्हणजे तुम्ही फक्त रावणाचं अनुकरण करताय? ते म्हणले, म्हणजे अहो रावण एक बाण मारतोय आणि तुम्ही त्याच्या बाणाचं निराकरण करताय. त्याने नागपाश सोडावा, तुम्ही गरुडपाश सोडावा. त्याने अग्निअस्त्र सोडावं, तुम्ही पर्जन्यास्त्र सोडावं. त्याने वायुअस्त्र सोडावं, त्याला अडवणारी पर्वतास्त्र तुम्ही सोडावीत. हेच चाललंय. आक्रमण त्यानं करायचं आणि तुम्ही त्या आक्रमणाला प्रत्युत्तर द्यायचं. देवा, असं का करताय? कोण सांगतंय? मातली रामचंद्रांना
इंद्राने पाठविलेल्या रथाचा सारथी. कधी कधी ना अपवादात्मक स्थितीत छोटी माणसंही जे सल्ला देऊन जातात तो लक्षात ठेवायला हवा. म्हणून म्हणतो मी, रामायण का वाचायचं लक्षात ठेवा. म्हणजे मी माझं नेहमीचं वाक्य, वाती वळण्यासाठी रामायण नाही, आपल्या पोथ्या या वाती वळावता याव्यात, देवपूजा करता यावी, पुण्यसंचय करता यावा यासाठी नाहीत, ते ज्ञानसंचयासाठी आहेत. काय ज्ञान आहे? प्रत्यक्ष परमेश्वराला, जगन्नियंत्याला मातली नावाचा सारथी सांगतोय, देवा तुम्ही रावणाचं अनुकरण करताय, असं कसं चालेल? तुम्ही त्याला मारू शकता, तुम्ही योग्य अस्त्रांचा वापरच नाहीये करत. ते म्हणले, म्हणजे देवा, रावणाला उत्तर देण्यासाठी आपण या मैदानात आलेलो नाहीयेत, रावणाला रोखण्यासाठी आपण या मैदानात आलेलो नाहीयेत देवा, रावणाला संपविण्यासाठी आपला जन्म आहे देवा, काहीतरी करा म्हणला. बरं, हे का म्हणला माहित आहे? सगळे स्वर्गात उभे होते ते वर, सगळे देव. एवढ्या वेळेला रावणाचं डोकं उडवलं, पण रावण काही मेला नाही, आपल्या नशिबात दिसत नाही, काहीच खरं नाही, अशी चिंता करणारे देव होते. आणि तिकडे रावण एकानंतर एक भयंकर अस्त्र वापरत होता. या अस्त्राचं निराकरण रामचंद्र करतोय. पराभूत होत नव्हते, पण रावणाला इजा पोचत नव्हती, रावण थांबत नव्हता. भलेही सद्गुणांचा पराभव होत नसेल, पण दुर्गुणांचा अंत कुठे होत होता? दुर्गुणाचा अंत करण्याची जवळ आहे, वेळ आली आवश्यक होती. आणि या दुर्गुणाचा अंत कसा करावा हे मातली सांगतोय. ज्ञान काय आहे? ज्ञान हे आहे की योग्य वेळी आपत्कालीन स्थितीत जो सल्ला मिळेल, जो योग्य असेल, कोण ज्ञान देईल हे सांगता येत नाही, ते ज्ञान घेतलं पाहिजे. तू कोण रे मला सांगणारा असं म्हणायचं नसतं. कारण ज्या दिवशी तू कोण रे मला सांगणारा असं म्हणायला तुम्ही सुरू कराल, त्या दिवशी तुमचा राज झाला, लक्षात ठेवा. मातली म्हणतोय, रामचंद्रा, आपण थोर आहात, आपण आपली पूर्ण शक्ती रावणाच्या अस्त्राचं उत्तर देण्यासाठी घालत आहात याच रथामध्ये, आणि आपल्याकडे एक अशी दिव्य शक्ती आहे जी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने आपल्याला अर्पण केलेली आहे. त्या दिव्य शक्तीचा वापर करून आपण या निर्दयी राक्षसाला मारू शकता. अरेच्या, विसरलोच होतो की, माझ्या डोक्यात कसं नाही आलं? माझ्याकडे एक भयंकर शक्ती आहे, जी शक्ती या रावणाचा अंत करू शकते. माझ्याकडे ज्ञान आलेलं आहे. मला बिभीषणाने सांगितलंय की रावण कसा मरेल, रावण मरत का नाही याची माहिती पण माझ्याकडे आलेली आहे. आणि माझ्याकडेच अशी दिव्य शक्ती आहे, याचा विसर मला कसा पडावा? रामचंद्रांनाही हा प्रश्न पडलाय. तिकडे रावण एकापेक्षा एक भयंकर अस्त्र टाकत असतोय. रामचंद्रांनी त्याची मुंडके उडवायला सुरुवात केली आहे, पण रावण काही मरत नाही आहे. 100 वेळेला मुंडके उडवल्यावर सुद्धा न मरणारा रावण मातलीच्या सल्ल्याने आता मरणार आहे का? काय होणार आहे या महाभयंकर युद्धामध्ये? रामचंद्रांना त्या दिव्य अस्त्राची कल्पना आल्यानंतर या युद्धभूमीवर काय घडेल ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.